माझी आणि त्यांची ॲक्च्युली 1996 सालापासूनची ओळख आहे. मी इकडे पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्रामध्ये गायन हा विषय घेऊन BA करणार होते. तर त्यावेळेला आमच्या कॉलेजच्या ज्या प्रिन्सिपल होत्या शुभांगीताई बहुलीकर, तर मला त्यांनी सांगितलं की तू शशिकला ताईंकडे गाणं शिकायला जा, कारण म्हणजे आता त्याच तुझ्या गुरु म्हणून त्या तुला शिकवतील असं मला त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी मला सांगितलं आणि त्यांचा मला फोन नंबर दिला, पत्ता दिला. तर त्यावरून मी त्यांना फोन करून आम्ही दोघींनी एक वेळ ठरवून घेतली आणि मग त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना भेटले आणि मग तिथनं माझं त्यांच्याकडचं शिक्षण सुरू झालं. क्वालिटीज भरपूरच आहेत आणि अगदी खरं सांगायचं तर माझी त्यांच्याशी वेवलेंथ खूपच जुळली. म्हणजे पहिल्यापासून त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय चांगली आहे. म्हणजे खूप अगदी मुळापासून समजावून सांगणं, जो काही विषय असेल त्याच्या अगदी म्हणजे मुळाशी जाऊन तो विषय समजावून सांगणं. कुठे काही एखादं चुकत असेल तर ते नक्की कुठे चुकतंय ह्याचा जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याचा शोध घेणं आणि ती चूक सुधारणं. तर हे मात्र त्यांच्याकडे कौशल्य आहे आणि ती एक टॅक्ट आहे शिकवण्याची. तर ते त्यांचं खूपच चांगलं मला हे वाटलं आणि मला त्यांच्याकडे शिकण्याचा खूपच फायदा झाला. एकूण त्यांची शिकवण्याची पद्धत आवडली. त्यांची स्ट्रेंथ एक मी असं म्हणेन ओव्हरऑल माझा आता त्यांच्याशी जेवढा परिचय आहे, म्हणजे आता जवळजवळ 25 वर्ष झाली की मी त्यांच्या संपर्कात आहे. तर जेवढं मला त्या व्यक्ती म्हणून म्हणजे माहिती आहेत त्याच्यावरून मी सांगते की त्या पटकन म्हणजे कोणावरही विश्वास ठेवतात. आणि एक असं म्हणतात की ज्याचा स्वतःवर विश्वास असेल ती व्यक्ती समोरच्यावर देखील विश्वास ठेवू शकते. त्यांच्या मनात कधीही कुठल्या व्यक्तीविषयी कुठली कधी शंका येत नाही की अरे हे असं तर नसेल, हे तसं तर होणार नाही ना, काही नाही. त्या ब्लाइंडली प्रत्येकावर ठेवतात, विश्वास ठेवतात आणि ही त्यांची खूप मोठी स्ट्रेंथ आहे असं एक मला वाटतं. आणि अगदी वीकनेस म्हणजे अगदी आता इतकं आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि इतरही बाबतीत मी त्यांच्या बाबतीत असं म्हणू शकेन की त्या प्रत्येकाची काळजी खूप घेतात. म्हणजे अगदी माझ्या कुटुंबातल्या अगदी माझ्या सासू सासऱ्यांची जरी तब्येत बरी नसली तरी त्या मला 4 वेळा फोन करून विचारणार, बरी आहे ना गं तब्येत, आता कसं वाटतंय. म्हणजे माझं स्वतःचंच असं नाही तर माझं पूर्ण कुटुंब, सासरचे असो माहेरचे असो कुठलंही असो, तर प्रत्येकाविषयीची काळजी, प्रत्येकाची चौकशी करणं, आस्थेने विचारपूस करणं हे खूप त्यांच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे कुठलंही गाणं म्हणताना किंवा कुठलाही गीत प्रकार गाताना तो गीत प्रकार जे समजून गातात त्यावरनं तो गीत प्रकार आपल्या मनाला खूप भावतो. त्यामुळे ते काहीही असू दे, म्हणजे त्यांना एकूणच साहित्याची पण खूप आवड आहे. त्यामुळे ते साहित्य समजून घेऊन त्याप्रमाणे तो भाव आपल्या स्वरामधनं प्रकट करणं, गायनामधनं प्रकट करणं याच्यामध्ये त्यांची खूप हातोटी आहे. तरी एक त्यांची गझल कहीं चांद राहों में खो गया, कहीं चांदनी भी भटक गई. त्यांनी मला पहिली गझल शिकवली, सात सुरों का बहता दरिया तेरे नाम. ही गझल मला त्यांनी पहिल्यांदा शिकवली. एकूण त्यांचा स्वभाव खूप म्हणजे मनमिळाऊ तर आहेच आणि कुठलंही गंभीर वातावरण किंवा काही असलं की ते हलकं फुलकं करणं हे त्यांच्याकडे म्हणजे एक ते त्यांचे स्वभावच आहे असं मी म्हणेन. त्यामुळे त्याबरोबर असताना वातावरण सगळीकडे हलकं फुलकं राहतं आणि त्या खूप समजून घेतात समोरच्याला आणि समोरच्याची काही चूक झाली तरी पटकन म्हणजे असं न रागवता त्याला समजावून सांगणं, त्या समजून घेणं असं एक हे आहे. आणि छोट्या छोट्या कोट्या करणं, शाब्दिक कोट्या आपण ज्याला म्हणतो तशा छोट्या छोट्या कोट्या करणं, छोटे छोटे चुटके करणं आणि त्यातनं चांगलं वातावरण हसतं खेळतं ठेवणं हे एक त्यांची हातोटी आहे. त्यांचं कार्य त्यांची जी इच्छा आहे ती अगदी पूर्ण होऊ देत आणि त्यांच्या सगळ्या कार्याला मी शुभेच्छा देते आणि होणारच आहे. त्यांनी जे ठरवलेलं आहे ते सगळं व्यवस्थितपणे पूर्ण होणार आहे हे म्हणजे याची मला व्यक्तिशः खात्री आहे.
त्यांचा गळा गाता राहावा यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते.